अस्सलामुअलैकुम, नमस्ते, सत श्री अकाल, केम छो, केड़ो हाल है, कैसा काय के नाचो। आप देख रहे हैं व्लॉग विद मोइन। तो गाइज अभी मैं फ़िलहाल आको हूँ चिकमंगलूर में। यहाँ एक होम स्टे बुक कर को ही कड़ेपाल होम स्टे कर को चिकमंगलूर में। तो इनका डिटेल्स होना तुम्हें शेयर कर दूँ, मतलब तुम लोकेशन और नंबर की सब बुकिंग करना, सब डिटेल डिस्क्रिप्शन में है। तो हमें होम स्टे दिखा बुक कर रहे थे, ज़बरदस्त था। पर हेड उसमें क्या इंक्लूडेड था तो 2 दिन का 600 रुपये, उसमें खाली ब्रेकफास्ट इंक्लूडेड था। और अगर तुम्हें साथ में लाइक 3 टाइम कब तुम्हें क्या तो खाना लेना चाहती हो तो 1300 पड़ता एक दिन का। तो हमारे रियाज दा और हमारे शुएब दा, तो हमारे ये हमें टीटी में आए थे। तो देख सकते हैं ये हमारा होम स्टे। तो ये साइड जो है हमारे रूम्स ही, मैं रूम्स के जो है थोड़ी देर में तुमने दिखाता हूँ फोटोज। और यहाँ जो है सिटिंग हाँ बारिश है और मौसम इतना जबरदस्त है इधर। बेंगलुरु से वो गर्मी छोड़ को इधर ही बेस्ट डिसीजन क्या है हमारा। इतना भारी है वेदर, इतना ठंडा है। बेंगलुरु वाले आ जाओ चिकमंगलूर। तो बारिश शुरू हो रहा है इधर। सो हाँ, कुद्रेमुख के पास इसलिए कोई प्लान था कुद्रेमुख को जाने का, लेकिन क्या होगा कि मतलब लाइक ट्रैकिंग अलाउड नहीं है उधर। एक तो सीज़न नहीं है कहते अब, तो ट्रैकिंग अलाउड नहीं करे। तो फिलहाल आज एक रात यहाँ फार्म हाउस में रुकते हैं, मतलब ये होम स्टे में रुकते हैं। उसके बाद जो है हम सेकेंड डे मुल्लंगिरी पीक या फिर बाबा बुडांगिरी हिल जा सकते हैं। और बारिश शुरू हो गया इधर, बिजलियाँ गरज रही। बारिश देखो बहुत दिन हो गया था बेंगलुरु में, आज बारिश दिख रहा। तुमने खाली व्यू दिखाता हूँ, देख लो। और साथ में हमें जो बेंगलुरु से ट्रैवल करे इधर, वो भी तुमने दिखाता हूँ वीडियो में, मतलब पहले पकड़ को रखा था, तो वो भी देख लो। हेलो गाइज, तो हमें आपको यहाँ शूरमने फॉल्स कर को वाटरफॉल जो था ड्राई हो गया था, लेकिन इधर एक स्पॉट है जहाँ पे हम पानी मिला, तो इधर ज़रा स्विमिंग करने आई। तो खाली तुमने स्पॉट दिखा दूँगा क्या ज़बरदस्त है, और पीछे का व्यू देखो खाली। तो हमें आपको इन सो ये शूरमने फॉल्स कर को तुमने जगह दिखाता हूँ, खाली देख दो हमारे टीटी हंच खड़ को है। तो गाइज वैसे तो बेंगलुरु से तो वेदर यहाँ ज़रा परवाह नहीं, गर्मी है लेकिन उतना नहीं है। लेकिन बेंगलुरु में बहुत गर्मी है भाई, इधर ज़रा कम है। और सुबह को तो मैं देख रहेंगे जो
मतलब सुबह का जो मैं वीडियो डाला था, जो हमें ट्रैवल करे बेंगलुरु टू चिकमंगलुरु, देख सकते हैं तो मतलब कितना मौसम कितना मतलब ठंडा था, फॉग था। तो इधर गर्मी है नहीं कर को नहीं, लेकिन बेरेबल है, संभाल सकते हैं आराम से गर्मी, ऐसा क्या भी नहीं, लेकिन जगह ज़बरदस्त है। तो प्लान है आज फार्म हाउस में स्टे होती एक दिन। असल में प्लान था 2 दिन भी स्टे होकर जिंगे कर को, लेकिन क्या होगा एक ही दिन फार्म हाउस में नहीं रह सकते क्योंकि ट्रैकिंग जो है अलाउड नहीं है अभी, मतलब सीज़न नहीं है, बहुत धूप है कर को। तो ट्रैकिंग जो था मतलब 5 किलोमीटर 11 किलोमीटर है, तो ट्रैकिंग अलाउड नहीं है। तो प्लान था फार्म हाउस में 2 दिन में रुकने का, लेकिन जो है अब प्लान जो है खाली आज एक रात फार्म हाउस में रुकती, और मतलब सुबह ही नाश्ता गिश्ते कर ले को फार्म हाउस से, तो वहाँ से निकल जाको लाइक दादा पहाड़, बाबा बुडांगिरी हिल या फिर मानिकधार, ऐसे कुछ हिल स्टेशन पर जाने वाले ही। और तो जो भी है क्या क्या मिलता रिकॉर्ड करने के लिए तुम ना मैं व्लॉग कर को दिखाता हूँ। ಹೌದಾ ಆತ हेलो गाइस, वेलकम टू द व्लॉग। ये आपको डे 2। तो इधर होम स्टे में हम नाश्ता मतलब हमें करने को ही, तो नाश्ते की फैसिलिटी ज़बरदस्त। नाश्ता अगर कुछ नहीं तुम अगर दोपहर का भी चाहती तो बुकिंग कर सकती, डिनर भी बुक कर सकती, लेकिन हमें जो ही खाली नाश्ते का बुक कर को ही। तो देख सकते हैं यहाँ कैसा, तो गरम गरम पानी से टट्टे मस्त धो लेना। ಊಟ ಬಂದಿನಿ ಎಷ್ಟು ಲೆವೆಲ್ ಸರ್ ನಿಮ್ದು? ಹೇಕ್ನಾಸ್ ಕಂಪನಿ अब ಮಧ್ಯಾಹ್ನ ಊಟ हां डालो पीछे नीचे डालो ಸ್ವಲ್ಪ आगे हमारा अंकल है अच्छे फार्म हाउस के ओनर, इनको तो बस कांटेक्ट करना, इनसे मैं ज़रा बात कराता हूँ ज़रा देर में, पहले नाश्ता कर लेंगे। सर ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಇದಕ್ಕೆ? ಶಾವಿಗೆ ಉಪ್ಪಿಟ್ಟು ಅಂತ। ಶಾವಿಗೆ ಉಪ್ಪಿಟ್ಟು नहीं खा को टेस्ट कैसा है? कल हमारे वास्ते ज्यादा फलिंग बिन जमाना हो कल कोई कुछ फलिंग नहीं मांग को भी मिर्चा ही बड़े-बड़े इसमें हटा खो जाए तो मैं वीडियो बेंगलोर वाले हम नजर आते हैं जिस पसंद है खाना ज़बरदस्त है। एक आइटम नहीं देता है ना नाश्ते को, तुम ना एक 4 से 5 वैरायटी देती, खाली देखते जाओ, खाली अच्छा रहता। ಇದೇನು ಸರ್? ಇದು ಕಾಬೂಲ್ ಕಟ್ಲೆಟ್ ಅಲ್ಲ, ಕಟ್ಲೆ ಅಂತ ನೋಡಿ ಕಾಬೂಲ್ चना। रमजान में गोश्त खा खा गुजार हो गए थे, खाली वेज खीन सो मजा आ गया खाली। बकरीद में बोला भाई, बकरीद आता 2 दिन गए कि, और गोश्त कितने दिन रख खाते? 30 दिन रख खातेंगे तुम्हें। रमजान का सोचो 30 का 30 दिन शिवाजी नगर रेफ्रिजरेटर ने तो यहाँ पर तीसरी वैरायटी अवलक की स्वीट। खाना कौन सी होटल में पता नहीं, अच्छा बंदा नहीं होता, अच्छा जैसे घर का खाना पकता सेम वैसा अच्छा टेस्ट। होटल ओपन ಮಾಡ್ಕೊ ಮಿಕ್ಸ್ करने ಇದೇನು ಸರ್? ಇದು ಈ ಬದನೆಕಾಯಿ ಕೇಳಿರಲ್ಲ, ಅದನ್ನು ಸುಟ್ಟು ಒಲೆಗೆ ಹಾಕಿ ಸುಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ನೀರು ಚಟ್ನಿ बनाते हैं। हाँ चटनी ಒಲೆಗೆ ಹಾಕಿ ಕೆಂಡ ಇದರಲ್ಲಿ ಸುಡೋದು, ಇದು बैगन का भरता बनाती। ಇದು ರೊಟ್ಟಿಗೆ ನಿಮಗೆ एक्चुअली रोटी कॉम्बिनेशन एग प्लांट बोलते हैं। बदनेकाई चलाओ अच्छा चटनी मार को खाना जबरदस्त है, क्या बोलो। तो ये आपको चौथा आइटम बट नेक्स्ट टाइम ಬಂದ್ರೆ ಸ್ವಿಮ್ಮಿಂಗ್ ಪೂಲ್ ಮಾಡಿಸ್ಬಿಡಿ ನೀವು।
ಅಂದ್ರೆ ನಮ್ಗೋಸ್ಕರ ಅಂತ ಅಲ್ಲ. ಅಲ್ಲ ಇಲ್ಲ, ತುಂಬಾ ಜನ ಕೇಳ್ತಾರೆ. ಬೆಂಗಳೂರು में सर ಬೇರೆಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಾಬ್ಲಮ್. ತೋಟ ನಮಗೆ ಈ ಅಡಿಕೆ ಎಲ್ಲ ಒಂದ್ 2 ವರ್ಷ ಐತೆ ಅನ್ಕೊಂಡು ಇದು ಬಂದು ಅಡಿಕೆ ಎಲ್ಲ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಡ್ರಾಪ್ ಆಯ್ತು. ನಮ್ದು ಮೈನ್ ಹಾಟ್ ವಾಟರ್ ಇದು ಒಂದು 10 minutes ಫ್ರೀಜರ್ ಅಲ್ಲಿ ಬಿಟ್ಕೊಡ್ತೀರಾ? ಅಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ಉಂಟು ನಮ್ದು, ಬೇಕಾದ್ರೆ ಕೊಡ್ಲಾ? ತಗೊಳ್ಳಿ. दूध का मेहमान ಬೇಕಾಗಿದೆ. आपको दूध भी नहीं पीना? कौन सभी पी रही, कौन नहीं पी रही? मैंने बोला कॉफी. ಮಂಜಾಬ್ ಚಾ बोलला लोग ಇದು ಬೇಕಾ? चाय नहीं कॉफी ले रही. ಕಾಫಿ ರೊಟ್ಟಿಗೆ ಇದು ಬೇಕಾ? तो गाइज यहाँ हमारे साथ में फार्म हाउस के ओनर ही हमारे अन्ना, तो इनसे मैं बात कराता हूँ. तो जो भी इन्हों मतलब यहाँ फैसिलिटीज जो भी प्रोवाइड करें इन्हों जो भी है बता डालती. ಪ್ರದೀಪ್ ಕುಮಾರ್ ಅಂತೇಳಿ, ನಮ್ಮದು ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು ಜಿಲ್ಲೆ ಕಳಸಾ ತಾಲೂಕಿನ ಅಲ್ಲಿರತಕ್ಕಂಥ ಸಂಸೆ ಅಂತ ಗ್ರಾಮ. ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮದು ಹೋಮ್ ಸ್ಟೇ. ನಮ್ಮದು ಅಂದರೆ ಹೆಚ್ಚಿಗೆ ನಾವು ಈ ಸೀಸನ್ ಅಂದರೆ ಮೇ ಎಂಡಿಂದ ಆಮೇಲೆ ಜನವರಿವರೆಗೆ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ 3-4 ಟ್ರೆಕ್ಕಿಂಗ್ ಪ್ಲೇಸ್ ಇದ್ದಾವೆ. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಕುದುರೆಮುಖ ಚಾರಣ ಮಾಡೋರಿಗೆ ನೇತ್ರಾವತಿ ಹಾಗೂ ಗಂಗಡಿಕಲ್ಲು ಕುರಿಂಜಾಲ ಅಂತೇಳಿ. ನಿಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಈ ಆರ್ಗನೈಸರ್ಗಳು ಶನಿವಾರ ಮತ್ತು ಭಾನುವಾರ ಈ ಟ್ರೆಕ್ಕಿಂಗಿಗೆ ಬಂದು ಹೋಗ್ತಾರೆ. ಉಳಿದಂಥ ದಿವಸ ಇವಾಗ ನಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಅನ್ಸೀಸನು, ಹೇಳುವಂಥ ಏನು ಜನ ಬರೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತು ನಮಗಿಲ್ಲಿ ಉದ್ದೇಶ ನಮ್ಮದು ಬರೀ ನಾವೇ ಹಣ ಮಾಡಬೇಕು, ನಮಗೆ ಹೋಮ್ ಸ್ಟೇನೇ ದುಡಿಮೆ ಆಗಬೇಕಂತ ಹೇಳೋದೇನಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು ಜಿಲ್ಲೆಯ ಈ ಪ್ರವಾಸಿ ತಾಣಗಳ ಬಗ್ಗೆ, ಈ ಟ್ರೆಕ್ಕಿಂಗು ಅಂದರೆ ಚಾರಣದ ಬಗ್ಗೆ ನಮಗೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಈ ಊರಿನ ಬಗ್ಗೆ ಹೊರಗಡೆ ಎಲ್ಲ ಪ್ರಚಾರ ಆಗಬೇಕು, ಅವರೆಲ್ಲ ಬರಬೇಕು. ನಮ್ಮಲ್ಲಿನ ವಿಶೇಷ ಅಂದರೆ ಮಲೆನಾಡಿನ ಆಹಾರ ಇರ್ಬೋದು, ಇಲ್ಲಿಯ ಪದ್ಧತಿಗಳನ್ನ ಅವ್ರು ತಿಳ್ಕೊಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಅವ್ರನ್ನ ಸಂತೋಷ ಪಡಿಸೋ ಉದ್ದೇಶ. ಈ ಕೆಲವರಿಗೆ ಹಾಗಲ್ಲ, ಕೆಲವ್ರದ್ದು ಉದ್ದೇಶ ಹೇಗಿರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಹಣನೇ ಮಾಡಬೇಕು, ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಬಂದವರಿಗೆ ಏನೋ ಕೊಡ್ತಾರಂತೇಳಿ ಹಣ ತೊಗೊಬೇಕಂತೇಳಿ ಉದ್ದೇಶ ಇರ್ತದೆ. ನಮ್ದು ಹಾಗಂತೂ ಇಲ್ಲ. ಈಗ ಉದಾಹರಣೆಗೆ ನೀವೇ ಇವತ್ತು ಬಂದಿದ್ರಾ, ನಿನ್ನೆ ಬಂದಿದ್ರಿ, ಇವತ್ತುವರೆಗಿದ್ರ, ನಾವು ನಿಮಗೆ ಎಷ್ಟು ಹಣ ಹೇಳಿದ್ದೇವೆ ಹಾಗಂತ ಮತ್ತೆ ನಾವು ಏನು ಅವ್ರು ಕೊಡ್ತಾರಂತೇಳು ನಾವು ತೊಗೊಳೋದಿಲ್ಲ. ಕೆಲವು ನಿಮಗೆ ಸಂತೋಷ ಆದರೆ ನಾವು ಹೇಳಿದ್ದನ್ನು ಕೊಡಿ, ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ದು ಹಾಗೇನಿಲ್ಲ. ನಿಮಗೆ ಖುಷಿ ಇದ್ರೆ ನಾವು ಹೇಳಿದ್ದು ಕೊಡಿ, ಇಲ್ಲ ನೀವು ಎಷ್ಟಾದರೂ ಕೊಟ್ಟರು ನಡೀತದೆ, ಹಾಗೇನಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಊಟ ತಿಂಡಿ, ನಮ್ಮ ಇಲ್ಲಿಯ ಶೈಲಿಯ ಊಟ ತಿಂಡಿ ನಿಮಗೆ ಇಡಿಸ್ಬೇಕು. ಮತ್ತು ನಾವೇನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ನಿಮ್ಗೆ ಏನು ಅಡಿಗೆ ಮಾಡ್ತೇವೆ, ಹಾಲಿರ್ಬೋದು, ತುಪ್ಪ, ಮೊಸರು, ಮಜ್ಜಿಗೆ, ತರಕಾರಿ ಎಲ್ಲ ಹೆಚ್ಚಿನ ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿದ್ದಂತೆಯೇ ನಾವು ಇದು ಮಾಡ್ತೇವೆ. ಏನು ಈ ನಿಮ್ಮದು ತರಕಾರಿ ನಾವು ಹೆಚ್ಚಿನ ಮನೆಯಲ್ಲೇ ಬೆಳೆದು ನಿಮಗೆ ಏನಾದರೂ ಈ ಪಲ್ಯ ಅದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತೇವೆ. ಮತ್ತು ಇದು ಅಕ್ಕಿ, ಬೇಳೆ, ಕಾಳು ಕೆಲವು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬೆಳೆದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಮಾತ್ರ ಅಂಗಡಿಯಿಂದ ತರ್ತೇವೆ. ಒಟ್ಟಿಗೆ ನಿಮ್ಮ ಸಂತೃಪ್ತಿಯೇ ನಮ್ಮ ಸಂತೋಷ. ಮುಖ್ಯ ನಮ್ಮ ಹಣ ಮಾಡೋದೇ ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಅಲ್ಲ. ನೀವು ಬಂದವರು ಆಯಿತು ಚೆನ್ನಾಗುಂಟು ಅಂತ ಹೇಳಿ ಮುಂದೆ 4 ಜನಕ್ಕೆ ಇಂಥ ಕಡೆಗೆ ಹೋಗಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಅದೇ ನಮ್ಮ ಸಂತೋಷ. ಸಂತೋಷ ಇದೆ ಸರ್. ಇನ್ನೊಂದ್ಸತಿ ಅಲ್ಲ, ಎಷ್ಟೋ ಸತಿ ಬಂದು ಹೋಗ್ತೀವಿ. ಖಂಡಿತ ಬನ್ನಿ, ಯಾರಾದ್ರೂ ಬರುವವರಿದ್ರೆ ಖಂಡಿತ ಬನ್ನಿ. ಆದ್ರೆ ನೀವು ಸೀಸನಲ್ ಬರುವಾಗ ನಮಗೆ ಒಂದು 15ರಿಂದ 20 ದಿವಸ ಮೊದಲು ತಿಳಿಸ್ಬೇಕು. ನೀವು ಗೂಗಲಲ್ಲೂ ಸರ್ಚ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಡೆಪಾಲ್ ಹೋಮ್ ಸ್ಟೇ ಅಂತೇಳಿ ಬರ್ತದೆ. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ನಿಮ್ಮ ಹಾಗೆ ಒಂದು 2-3 ಜನ ಎಲ್ಲ ಇದೇ ತರ ಬಂದು ಖುಷಿಯಾಗಿ ಯೂಟ್ಯೂಬಲ್ಲೆಲ್ಲ ಚಾನಲ್ ರೆಕಾರ್ಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಹಾ ಸರಿ, ನಮ್ದು ಅದೇ ಪ್ರದೀಪ್ ಕುಮಾರ್ ಅಂತೇಳಿ ಕಡೆಪಾಲ್ ಹೋಮ್ ಸ್ಟೇ. ಫೋನ್ ನಂಬರು ಸರಿ ಸರಿ. ಕಳಸ ಸಮೀಪ, ಕಳಸದಿಂದ 8 ಕಿಲೋಮೀಟರ್. ನೀವು ಸ್ವಂತ ಗಾಡಿಯಲ್ಲಿ ಬರೋದಿದ್ರು ವ್ಯವಸ್ಥೆ ಉಂಟು, ಬಸ್ಸಲ್ಲಿ ಬರೋದಿದ್ರು ಬೆಂಗಳೂರು ಕಡೆ ಬರೋರಿಗೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಕಳಸಕ್ಕೆ ಬಸ್ ಉಂಟು. ಕಳಸದಿಂದ ನಿಮಗೆ ಅನುಕೂಲ ಆದರೆ ನಿಮ್ಮ ನೀವು ಅಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬಸ್ ಉಂಟು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಾವೇ ನಿಮಗೆ ಗಾಡಿ ತೊಗೊಂಬಂದು ಕಳಸಕ್ಕೆ ಬಂದು ಪಿಕಪ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಹೋಮ್ ಸ್ಟೇ ಕರ್ಕೊಂಡ್ಬರ್ತೀವಿ. ಬೇಕಾದ್ರೆ ನೈಟು ಕರ್ಕೊಂಡೋಗಿ ವಾಪಸ್ ಬಿಡುವಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆನೂ ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ. तो बहुत सारे मतलब फैसिलिटीज दे रही. तो इधर हमें कैसा बुकिंग करे, मतलब लाइक सीजन नहीं था ये बार, तो 2 दिन के लिए 600 रुपये चार्ज करे. तो 600 रुपये में रूम दे डाल को, साथ में 2 टाइम का नाश्ता दिए. तो मतलब अनसीजन में जो था, अगर सीजन में रहा तो अभी जो भी है तरह रेट से ज़रा कम ही रहता. तो अगर तुम्हें बहुत अच्छा एक्सपीरियंस लेना चाहती और अच्छा ही व्यू पॉइंट तो तुम्हें देखा रहेगा, खाली व्यू पॉइंट क्या ज़बरदस्त है, तो तुम्हें एक्सपीरियंस करना चाहती हैं तो ज़रूर कडेपाल होम स्टे को आको जाओ.
गाइस फार्म हाउस से हमें निकल गए, तो प्लान है अब फिलहाल बाबा बुडांगिरी हिल्स जाने का, दादा पहाड़ कर। तो इधर फिलहाल अभी भी हमें मतलब कॉफ़ी प्लांटेशन, टी प्लांटेशन की जगह कोई ज़बरदस्त व्यू है, खाली व्यू दिखा तुम देख लो। खाली 5 मार बस परफेक्ट है 5 छड़ा मार बस आज ज़बरदस्त व्यू होता।